बारामतीतल्या सांगता सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली। बारामतीत दाखल होताच फडणवीस सर्वात आधी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी गेले। मुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले आणि त्यानंतर मुख्यमंत्री सभास्थळी दाखल झाले। फडणवीसांनी त्यांच्या भाषणातून अजित पवारांच्या आठवणी जागवल्या आहेत। एक नाही 100 कामं ही दादांनी हातामध्ये घेतली होती। बारामतीला त्यांनी देशातलं एक सुंदर शहर तर केलंच, या संपूर्ण मतदारसंघाला दादांनी एक वेगळं अशा प्रकारचं चित्र निर्माण करून दाखवलं। पण त्याच वेळी त्याच्याही पलीकडे काम करण्याची दादांची इच्छा होती। कॅन्सर हॉस्पिटल असेल, या ठिकाणी त्यांच्यामुळे तयार झालेलं मेडिकल कॉलेज असेल, जिल्हा क्रीडा संकुल असेल, बारामती रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग असेल, इतके कामं दादांना करायचे होते। पण मला विश्वास आहे आता त्याच तडफेनं आणि त्याच गुणग्राहकतेनं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात यातलं एक एक काम पूर्ण होईल आणि निश्चितपणे ज्यावेळी ही कामं पूर्ण होतील त्यावेळी स्वर्गातून दादा देखील या कामांना आशीर्वाद देतील, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।